पूर्वाश्रमीचे ते मास्तरच होते. त्यांनी आपल्या जीवनात विद्यार्थी घडवले, विद्यार्थ्यांना चांगलं नागरिक बनवलं. तद्वत आता अनुसरल्यानंतर त्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश एक निश्चित केला का धर्माचा प्रचार व्हायला पाहिजे, आपला धर्म वाढला पाहिजे. जे धार्मिक आहेत, जे नामधारक आहेत, त्यांना यथार्थ ज्ञान मिळावं याच्यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करत असतात. त्यांचा प्रयत्न हा स्तुत्य आहे, प्रशंसा करावी अशा प्रकारचे ते व्यक्तिमत्व आहे. ज्यांनी ओथंबा आश्रम स्थापन केला. ओथंबा स्वामी महाराजांचे सूत्र आहे, ओथंबा डाओ देखे. एकंदरीत सांगण्याचं तात्पर्य आहे, ओथंबा कशाला म्हणतात? जो साक्षी आहे, मान आणि अपमान दोन्ही पाहतोय, सुख आणि दुःख दोन्ही अनुभवतोय, जय आणि पराजय याच्यामध्ये जो सम राहतोय. पाहण्याची जी दृष्टी आहे, या सुख आणि दुःख जे देवानं द्वंद्व सांगितलेलं आहे, या द्वंद्वाला साक्षीपणाने पाहणारे ते महंत, त्यांनी आपला आश्रम या नावानं स्थापन केला. पुढे चालून परमार्थाची जी प्रगती त्यांना झाली, वडनेरला त्यांना प्रस्थ मिळालं. इथं त्यांनी आश्रम स्थापन केला. आधी होताच, पण नूतन नामकरण दिलं. प्रेम, आनंद, ओथंबा